नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट पॅन्टची म्हणजेच स्ट्रेट प्लाझोची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर इथे मी स्ट्रेट पॅन्ट बनवण्यासाठी 1.5 मीटर फॅब्रिक वापरलेलं आहे. फक्त 1.5 मीटर फॅब्रिकमध्ये ही स्ट्रेट पॅन्ट तयार केलेली आहे. तर हे 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे. जसा पन्हा आहे त्यानुसारच फोल्ड केलेलं आहे आणि 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे. त्याची बंद जी बाजू ती माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे. कपड्याचं पन्हा जर जास्त असेल म्हणजेच 42-44 तर 2 ते 2.25 मीटर कपड्यामध्ये 40 साईजच्या पुढचे पण प्लाझो पॅन्ट होऊ शकतात. तर इथे मी व्यवस्थित ते पहिलं एकसारखं करून घेतलं. आता इथे माप टाकून घ्यायचे. तर फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. वरच्या बाजूने इथे मी इलास्टिक लावणार आहे. तर इथे मी 2 इंच मार्किंग केले इलास्टिकसाठी. 2 इंच मार्किंग करून त्याला एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. हे 2 इंच सोडून त्याच्या खाली पुढे पूर्ण उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे. तर इथे मी टेप ठेवला आणि इथून खाली जी पूर्ण उंची आहे 38 इंच तर त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी सरळ एकसारखा टेप करून घेतलेला आहे आणि 38 इंचावर इथं मार्किंग करून घेतलं. समांतर अंतरावर सुद्धा मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घेतली. त्याच्या खाली फोल्डिंगसाठी आपल्याला माप घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 इंचच घेतलेलं आहे कारण कापड माझं थोडंसं कमी पडतंय. तर इथे आपल्याला 2 इंच सुद्धा आपण घेऊ शकतो. तर मी इथे 1.5 इंचच घेतलेलं आहे, कापड कमी आहे त्यामुळे. तर हे खाली बॉटमला फोल्ड करण्यासाठी घेतलेलं आहे. आता वरच्या बाजूला इथे मार्किंग करायचं. तर कमरेच्या साईडला मार्किंग करण्यासाठी सीट घेर जो आहे त्याचं माप घ्यायचं आहे, त्यानुसार करायचं आहे. तर सीट घेर आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग दिलेलं आहे. म्हणजे 11.5 इंचावर मार्किंग करून घेतले. समांतर अंतरावर सुद्धा 11.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. वरती 2 इंच सोडून खाली टेप ठेवलेला आहे आणि इथे आसनचं मार्किंग करायचं आहे. तर सीट घेराचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 3 इंच लूजिंग द्यायचं आहे. म्हणजेच सीट घेर आहे 9.5 इंच आणि त्याच्यामध्ये 3 इंच मिळवले तर होतात 12.5 इंच. त्याचं मार्किंग केलं आणि ही लाईन अशी बाहेरच्या बाजूने सरळ काढून घेतली. इथे आता आसनच्या गोलाकार देण्यासाठी मार्किंग करायचं. तर 2.5 इंचावर मी इथे गोलाकार शेप देणार आहे त्याचा. जर साईज जास्त असेल तर 3 इंच 3.5 इंच सुद्धा देऊ शकता. साईज कमी असेल तर 2 इंच दिलं तरी चालेल. कॉर्नरमधून 1.5 इंच मार्किंग केलं आणि इथून आसनचा आकार देऊन घेतलेला आहे. खालच्या बाजूला बॉटमचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बॉटमचं मार्किंग करण्यासाठी पूर्ण जो बॉटम आहे त्याचा निम्मा घ्यायचा. तर इथे 16 इंच आहे, 8 इंचावर एक मार्किंग केलं आणि पुढे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. इथून 2 इंच जे आहे खाली सोडून दिले आणि त्याच्यावरती 13 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. तिथपर्यंत लाईन सरळ काढून घ्यायची आहे आणि इथून असा हलकासा कर्व शेप देत हा आकार जोडून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हे अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रेट पॅन्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे. तर याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचं स्ट्रेट पॅन्टचं कटिंग करू शकता. आणि याला मी वरती इलास्टिक लावलेलं आहे. तर याचं कटिंग दाखवलेलं आहे. आता स्टिचिंग कसं करायचं हे पण अगदी सोप्या पद्धतीने पाहूयात. आता स्टिचिंग करण्यासाठी पहिल्यांदा जो आसनचा पार्ट आहे दोन्ही साईडचा तो जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी आतल्या बाजूने पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे. आसनचे भाग एकमेकांवर ठेवले आणि इथं शिलाई करून घेतली. तर दोन्ही बाजूला सेम याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. उलटी जी बाजू आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे आणि त्याच बाजूने शिलाई आली पाहिजे. तर याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी हे आसनचा भाग आहे तो जोडून घेते. स्ट्रेट पॅन्टची शिलाई करणं अगदी सोपं आहे आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हे स्टिच करू शकतो. तर याच्यावर डबल शिलाई सुद्धा देऊन घेतलेली आहे. आता वरच्या बाजूला इलास्टिक घालायचं आहे आपल्याला. तर वरच्या बाजूला ही जी पट्टी आहे ती तयार करून घ्यायची पहिल्यांदा. तर इथे सरळ बाजूकडे मी इथे 2-2 इंचावर मार्किंग करून घेतले. तेवढं आपण फोल्डिंगसाठी घेतलं होतं. तर सरळ बाजूला हे 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता एवढाच भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे मी पॅन्ट व्यवस्थित करून घेतली
वरती थोडंसं अर्धा इंच फोल्ड केलं आणि खाली 2 इंचापर्यंत फोल्ड करून तिथे स्टिच करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। आता वरच्या बाजूने इथे स्टिच करताना इथे थोडंसं ओपन ठेवायचं आहे मध्ये स्पेस आणि पुढे सुई काढून घेतली आणि परत स्टिच करायला सुरुवात केली। बघू शकता इथे दाखवलंय तसं। इथे आता पूर्ण हा राऊंड स्टिच करून घ्यायचा। स्टिच करताना जर एखादी छोटीशी चून आली मध्ये तर येऊन द्यायची, कारण ते इलास्टिकमध्ये नंतर कवर होऊन जाते, एवढं काही वेगळं असं दिसत नाही। तर हा मी पूर्ण राऊंड स्टिच करून घेतला। प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहे स्टिचिंगच्या रिलेटेड, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। आपण इथे आता हा वरचा जी पट्टी आहे ती पूर्ण स्टिच केली बघू शकता आणि ती थोडंसं ओपन ठेवलेलं आहे। आता खालचा बॉटम तयार करायचा आहे। तर बॉटम तयार करण्यासाठी उलटी जी बाजू आहे आतली बाजू, तर तिथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे खाली बॉटमला आणि अगदी कडेने इथे स्टिच करून घ्यायचे आहे। तर मी असंच दोन्ही बॉटमला करून घेतलेलं आहे, बघू शकता। असंच या बॉटमला सुद्धा मी करून घेतलेला आहे। आता हा जो पायाकडचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर इथे व्यवस्थित ते एकसारखं ठेवून घेतलेलं आहे आणि जेवढं शिलाई मार्जिन आपण घेतलं होतं अर्धा इंच किंवा 1 इंच, तर तेवढं घेऊन इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे। इथं फक्त आसनच्या इथे गेल्यानंतर जे जॉईंट्स आहेत ते व्यवस्थित एकमेकांवर आले पाहिजेत आणि ओढायचं नाही अजिबात, ते व्यवस्थित एकसारखं धरून इथे शिलाई करून घ्यायची आहे। तर मी इथे अर्धा इंचच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे। त्या पद्धतीने सर्व पॅन्ट जी आहे ती खालचा भाग इथे पायाकडचा मी जोडून घेतलेला आहे। याच्यावर आता डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे माझं अगदी कमी जास्त झालेलं नाही आहे, एकदम छान आलेलं आहे, व्यवस्थित आलेलं आहे। तर इथे शिलाई लॉक करून घ्यायची। तर असं ही पॅन्ट जोडून आपली पूर्णपणे झालेली आहे। आता फक्त याच्यामध्ये इलास्टिक घालायचं आहे। इलास्टिकसाठी जेवढी कंबर असेल त्याच्यापेक्षा 4 इंच कमी घ्यायचे। तर इथे कंबर आहे माझी 30 इंच, त्याच्यामध्ये 4 इंच कमी केल्यावर 26 इंचचं इथे इलास्टिक घेतलेलं आहे। आता हे इलास्टिक इथे सेफ्टी पिनच्या मदतीने आतमध्ये घालून घ्यायचं आहे। इलास्टिक घातल्यानंतर ज्या 2 बाजू आहेत त्याच्या टोकं, तर तिथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि ते पॅक करून घ्यायचं आहे। आता इलास्टिक व्यवस्थित आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ज्या प्लीट्स आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत, बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। आणि जी ओपन बाजू आहे तिथे सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे। आता ह्या प्लीट्स एकसारख्या करून इलास्टिक ओढत ओढत त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे सेंटरला एक। तर पाहू शकता इथे असं दाखवलंय त्याप्रमाणे इलास्टिक ओढायचं आहे आणि संपूर्ण कमरेच्या बाजूला स्टिच करून घ्यायचे। ती शिलाई सेंटरला इथे मी दिलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि शिलाईचे सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहता येतील। हा पॅन्टचा फायनल लुक आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।